आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे. आता सध्या तरी दुःखातच आहे, कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखं आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे. त्याच्यामुळं हा कार्ड आम्ही फोल्ड करताय. ते अंबानीबद्दल मेसेज पाठवा, अगर न पाठवा आता तर आम्ही फोल्ड केलंच. हो, पण पोर्ट नका करू ना. न आहे तर त्या मान्य आहे, की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम येतोय. पण त्याच्यावर पण हा पॉलिटिकल इश्यू आहे सर. याच्यावर नाही, नाही. पॉलिटिकलचा इश्यूचा काही नाही मॅडम. हे आमच्या कुटुंबातलं आम्ही लहानपणापासून सांभाळलेला एक व्यक्ती आमच्या घरातून नेल्यासारखं त्या अंबानीने घेऊन गेलेला आहे आणि कशाला त्याचं आम्हाला कळलं पाहिजे. आमच्या पूर्ण भावचे पूर्ण अंबानी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे फोल्ड करायचं आहे. हो, हो. परंतु पोर्ट का बरं करायचं? बघा तुमचा रिचार्ज पण बाकी आहे तर सोबतच जर का तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटत असेल जसा आम्ही हत्ती त्यांना दान केला, तसा आम्ही रिचार्ज पण दान केला. काय फरक पडत नाही रिचार्ज काय म्हणत आहे तुम्ही? आमचा हत्ती जर ते आम्ही त्यांना दान केला असेल, तसं आम्ही आमचा रिचार्ज पण दान केला. पर्सनल कोणाच्या इश्यूमुळे तर तुम्ही मत पाहण्याकडे किंवा पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे. समाजाचा इश्यू हा पर्सनल असू शकतो का? संपात सं च्या मुलगीसाठी त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीचा केवळ काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल, तर हा सामाजिक इश्यू आहे मॅडम आणि सामाजिक इश्यूसाठी आम्ही 3 जिल्ह्यातनं सगळे सिम डिॲक्टिव्हेट करतोय तुमचे. तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि आहे असं परत पाठव. तर तुझं जिओ इथं चालून देणार नाही तर चालून देत नाही. तुमचे जे मालक आहेत अंबानी, तो अंबानी जो आहे अंबानी, त्याला फक्त मेसेज एकच द्यायचा आहे, की आमच्या गावातून हत्ती जो होता आमच्या जो गावातला, तो घेऊन गेलाय तुम्ही आणि कारण नसताना घेऊन गेलाय. त्यामुळे आम्हाला तुमची सर्व्हिस अजिबात नको आहे आणि तुम्ही जे काही केलेलं आहे, म्हणजे आम्हाला तुमची सर्व्हिसबद्दल मुळात राग आहेच आणि आम्ही तुमची सर्व्हिस वापरू शकत नाही. तुम्ही किती जरी ऑफर दिला आणि काही जरी केला, आम्हाला आमची एकच आहे, की हॅलो? काय ना सर, बरोबर आहे आणि आपण सर्व्हिस रिगार्डिंग बोलतोय आणि सर मग मी नाही तुम्ही सर्व्हिस रिगार्डिंग बोलताय, पण आमच्या पण काहीतरी भावना आहेत त्यासाठी. त्या प्राण्यासाठी आमच्या पण काहीतरी भावना आहेत. डेफिनेटली सर मी असं नाही म्हणते, की भावना आहे, सगळ्या रिच्युअल्स आहे, सगळ्या गोष्टी मी मान्य करते सर. पण रिझन जसं की बघाल, तर आज तुमचे 73 डेज डिस्चार्ज व्हॅलिडिटी आहे रिचार्ज. जे 1 वर्षाचं असं ते माझं नुकसान ते जे पैसे ते ह्याला अंबानीला दान करा. आम्हाला नको आहे तुमची सर्व्हिस. अंबानीला दान करा. जैन धर्मात हत्तीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. अशाच श्रद्धेचा भाग होती महादेवी नांदणीमधील जैन मठात राहणारी एक हत्ती, जी परिसरातील जनतेसाठी केवळ एक प्राणी नव्हती, तर कुटुंबातील सदस्यासारखी होती. पण पेटा या प्राणी हक्क संस्थेच्या तक्रारीनंतर न्यायालयाने निर्णय दिला की महादेवीला नैसर्गिक व सुरक्षित वातावरणासाठी रिलायन्स समूहाच्या जामनगर येथील वंतारा प्रकल्पात हलवण्यात यावं. न्यायालयाचा निर्णय कायद्यानुसार योग्य असला तरी नांदणी परिसरातील जनतेला तो मनापासून पटलेला नाही, कारण त्यांनी लहानपणापासून महादेवीला आपल्या आयुष्याचा भाग मानला होता. तिच्या अचानक गेलेल्या जाण्याने गावात भावनिक अस्वस्थता निर्माण झाली. ही अस्वस्थता आता सामाजिक आंदोलनात रूपांतरित झाली आहे. बायोकॉट रिलायन्स मोहीम सुरू झाली असून 3 जिल्ह्यांतून हजारो लोकांनी जिओ कंपनीच्या सिमकार्ड्स बंद करून इतर नेटवर्ककडे वळण्यास सुरुवात केली आहे. लोकांचा असा ठाम विश्वास आहे की महादेवीवर केलेली कारवाई ही एका भावनिक नात्यावर अन्याय करणारी आहे. त्यामुळे अनेक गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत महादेवी परत द्या, मगच जीव चालू करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, भावना, श्रद्धा आणि परंपरा या गोष्टी केवळ प्रथांच नाहीत, त्या लोकांच्या आयुष्याशी जोडलेल्या असतात. एखाद्या प्राण्याशी असलेलं प्रेम, नातं आणि आपुलकी याची किंमत कायद्याच्या पलीकडेही जाते. हे नांदणीकरांनी दाखवून दिलं आहे. महादेवीचा वंतारा प्रकल्पात पुनर्वसन सुरू झालं असलं, तरी तिच्या आठवणी आणि तिच्यावरील प्रेम हे लोकांच्या मनातून जाणार नाही.